चाल आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सर्वांना त्यानिमित्त शुभेच्छा देते. शिवाजीसारखे सगळे सद्गुण दैवी गुण आपल्याजवळ यावेत अशी आपण त्यांना प्रार्थना करूया. आणि सकाळीच छत्रपतींचा आणि समर्थांचा कित्येक वेळा असा संबंध आलेला आहे. खूपदा त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. तर ते आपण थोडंसं पाहिलेलं होतं. पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आजच्या विवरणाला सुरुवात करते. आज 19 फेब्रुवारी 2024. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. भक्ति ज्ञान प्रदायिनी निजजनान ज्ञानामृतं पायिनी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्ति ज्ञान प्रदायिनी निजजनान ज्ञानामृतं पायिनी. भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आपण काल म्हणजे सोमवारी 27 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. 327 आणि सत्वगुणाचा सगळा दानाचा प्रकार पाहिलेला होता. त्या अगोदर तामस दानाचं किती वेगळेपण आहे. तामस आणि राजस या वाटेला बिलकुल जायचंच नाही असं आपल्याला ज्ञानदेवांनी आणि भगवंतांनी सांगितलेलं होतं. त्या 27 काय सांगितलं होतं थोडंसं बघून घेऊ. 26-27. हा बोल ऐकत खेवी, अर्जुना आधीन माये जीवी. म्हणे देवे कृपा करावी, सांगावे ते. काय म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचं हे भावगर्भ बोलणं ऐकल्या अर्जुनाच्या मनात आतुरता मावेनाशी झालेली आहे. अर्जुना आधीन माये जीवी, म्हणे देवे कृपा करावी. आणि म्हणतोय अगदी उतावीळ होऊन भगवंतांना म्हणतो की भगवंता देवा, माझ्यावर कृपा करून हे मला जरा तुम्ही सविस्तरपणे सांगा. आणि 27 म्हणलेलं होतं, तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती. जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखे. तेव्हा कृपावंत भगवंत सम्राट भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे पार्था, ज्या सात्विक कर्मानं मुक्तिरूपी रत्न डोळे भरून पाहता येतं, प्रत्यक्ष अनुभवता येतं, त्या सात्विक कर्माचे प्रगट रूप आता प्रत्यक्ष पहा. हे सात्विक कर्म केल्याचं काय फळ मिळतं किंवा त्याचं रूप कसं असतं. पुढे एक छान 23वा श्लोक आहे की या सृष्टीची सगळी निर्मिती ही परब्रह्मानं कशी केली, त्याच्यासाठी काय केलं त्यानं, ते आपल्याला 23व्या श्लोकात पाहायचे. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः. ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. आता बघा, ओम तत्सत इति. आपण परब्रह्माचा निर्देश कसा केला जातो. ओम तत्सत. ओम हा परब्रह्माच्या नामाचा निर्देश करताना ओम हे अक्षर पहिल्यांदा एकाक्षरी ब्रह्म म्हणतात त्याला, त्याचा निर्देश केला जातो. आणि तत् म्हणजे ते आणि सत म्हणजे सत्य. म्हणजे ओम तत्सत अशा 3 प्रकारे
परब्रह्माचा नामनिर्देश केला जातो, 3 प्रकारांनी केला जातो. ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ब्रह्मणः म्हणजे ब्रह्माचा, त्रिविधः म्हणजे 3 प्रकारे म्हणजे त्रिविध निर्देश, स्मृतः म्हणजे केला जातो. आणि पुढे सांगितले ब्राह्मणाः तेन वेदाः च यज्ञाः च विहिताः पुरा. पुरा म्हणजे पूर्वी. पूर्वी प्रजापतीनं काय केलेलं आहे तर ब्राह्मणाः म्हणजे ब्राह्मणादी वर्ण, वेदाः सगळे वेद आणि यज्ञाः म्हणजे यज्ञ हे निर्माण केलेले आहेत. त्याची निर्मिती ही परब्रह्मापासून म्हणजे परब्रह्माच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून त्यांनी केलेली आहे. आणि आता ते तू पहा असं मगाशी म्हटलेलं होतं. आता हे परब्रह्म कसं आहे आता आपण रोज ऐकतोय. आता सगळ्यांचं तोंडपाठ झालं आहे की परब्रह्म अनादी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. पण ज्ञानदेव त्याच्यावर काय म्हणतात बघा. तरी अनादी परब्रह्म हे जगदादी विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. आता हे ब्रह्म जे आहे हे अनादी आहे. अनादी म्हणजे का की आदी म्हणजे सुरुवात, प्रारंभ. पण ज्याला प्रारंभच नाही तो अनादी. असे हे परब्रह्म ते कसं आहे जगदादी विश्रामधाम. हे जे सगळं जगत विश्व आहे उत्पत्तीचं म्हणजे प्रगट हे जे विश्व झालेलं आहे त्याच्या उत्पत्तीचं आणि विश्राम म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. आणि तयाचे एक नाम आणि त्या परब्रह्माचं एकच नाव आहे, मूळचं एक नावच आहे. ते काय आहे त्रिधा पै असे. ते 3 प्रकारे किंवा त्रिविध रूपानं प्रगट झालेलं आहे. श्लोकात जे म्हणलेलं आहे ओम तत् सत या 3 प्रकारे हे नाव प्रगट झालेलं आहे. म्हणून आपण ओंकाराची उपासना करतो. ओंकाराची उपासना केली की परब्रह्माची उपासना केल्यासारखीच. म्हणजे ती नेमकी कशी करायची हे कळत नाही. म्हणून आपल्याला ओंकार हे त्याचं एक चिन्ह आहे, खूण आहे, ओळखण्याचं काहीतरी साधन पाहिजे आणि ते आहे. आता पुन्हा कसं हे परब्रह्म आहे याचं सगळं वर्णन करतायत. ते कीर नाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. आता हे खरं कसं आहे तर अनाम, त्याला नावही देता येत नाही. म्हणजे निर्गुण आहे, अजाती आहे, त्याला विशिष्ट कुठली जाती नाही आहे. आणि अजाती परी अविद्या वर्गाची राहती, परंतु त्याला नाव नाही, शब्दांच्या पलीकडं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आणि त्यामुळं त्याला कुठलीही जातही नाही. अनाम अजाती, त्याला जातही नाही कुठली. परंतु परी अविद्या वर्गाची राहती. अविद्या म्हणजे काय म्हणू आपण सगळं अविद्या, अहंकार, राग, द्वेष, मत्सर या सगळ्याच गोष्टी काय आहेत तर परब्रह्म पदाचा विसर पाडणार आहेत. अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. आणि मग आपल्याला परब्रह्म कसं ओळखता येईल कारण आपल्या मध्ये मध्ये हे सगळे आडपडदे येत असतात. अविद्येचा, अहंकाराचा, राग, द्वेष, मत्सर आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला परब्रह्माचा किंवा परमात्म्याचा विसर पडतो. म्हणून दीर्घकाळच्या अंधारात वावरणाऱ्या जीवाला परब्रह्म ओळखताच येत नाही. माझी ओळखावया, मग कसं ओळखायचं. म्हणून वेदांनी परब्रह्माच्या ठिकाणी ही खूण केलेली आहे. राती माझी, राती म्हणजे अंधार, तो शब्द तिथे तोडल्यासारखा दाखवला आहे कारण ते ह्याच्यात बसण्यासाठी. पण अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. तर ह्या अविद्येच्या अंधारात चाचपडत असताना या परब्रह्माला ओळखायचं कसं. त्या ओळखण्यासाठी श्रुती म्हणजे श्रुतींनी, वेदांनी खूण केली, काहीतरी ही खूण दाखवलेली.
वेदांनीच या म्हणून बघा मागे सुभाषितांचं एक समश्लोकी पुस्तक लिहिलेलं होतं आणि सगळे वेदातले बरेचसे मंत्र जे आहेत ओम भद्रं कर्णेभिः तसे बरेचसे मंत्र स्वीकारलेले होते मी. आणि काही मंत्राच्या अगोदर ओम असं लिहिलं नाही, कारण रोज आपण म्हणताना की सगळीकडे ओम म्हणतोच असं नाही. पण तेव्हा आमच्या एकदा हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या विद्यापीठातल्या भाटेबाई, आणि त्या मला म्हणल्या की बाई म्हणे ओम शिवाय वेदाचे मंत्र लंगडे आहेत. मला आत्ता एकदम आठवलं की ओमनीच सुरुवात होते बघा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुमांसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः. पुढं ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. असं प्रत्येक मंत्राला ओम म्हटलं जातं. म्हणून इथं त्यांनी सांगितले की या वेदांनी परब्रह्माच्या ठिकाणी ओम ही खूण केलेली आहे. म्हणजे ओममुळं आपल्याला परब्रह्म ओळखता येतं, जाणता येतं. आणि त्यामुळं आपलं जे अज्ञान असतं, अज्ञानरूपी अंधकार जो आपल्यामध्ये पसरलेला असतो, अज्ञानाची राती माझी त्याने म्हणले. रात म्हणजे कशी असते, कालच कुठंतरी वाचलं की रात्र किंवा अंधारसुद्धा कशामुळं दिसतोय आपल्याला, तर त्या सूर्यामुळं दिसतो. आणि म्हणून सूर्य जरी तेव्हा दिसत नसला तरी अंधार दाखवण्याचं कामसुद्धा तोच करत असतो. तसं आदित्य हृदय पाहिलं ना आपण त्या दिवशी स्तोत्र, तर आदित्य हृदय स्तोत्रामध्ये असं वर्णन केलेलं होतं. तसं इथे परब्रह्माची जाणीव होण्यासाठी वेदांनी ओम हे अक्षर निर्माण केलेलं आहे, एवढं आपण लक्षात ठेवायचं. आता ते कशाप्रमाणे केलं हे आपल्याला व्यवहारातलं उदाहरण दिलं की माणसाला पडतं, आणि ज्ञानदेव ते आपल्याला छान समजावून देतात. आता 30वी ओवी आहे ती बघा. उपजली या बाळकासी नाव नाही तयापासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. किती छान सांगितलं बघा की मूल जन्माला आलेलं आहे. उपजली या जन्माला आलेलं मूल आहे, बाळक. नाव नाही तयापासी, त्याला काही नाव असतं का जन्माला येताना? नाव नाही. म्हणून काय करतात, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. मग त्याला अगदी त्या 12व्या दिवशी आपण बघा कानामध्ये मुठमुठू घुगऱ्या घ्या आणि काय ओंकारला किंवा जे नाव असेल गणेशला खेळायला न्या की कुर्र, त्यांना कानात त्याच्या कुर्र केलं जातं आणि तो जो आवाज आहे तो त्याच्या कानात तेव्हाच घुमतो आपल्या नावाचा. आता एकदम मला ओंकारच नाव आठवलं, पण अशी जी काय असेल ते राधेय असेल, हर्षण असेल, ईशान असेल, विजय असेल, काल आमच्या इथं प्रतीक होता, प्रणव होता, त्या ओंकाराची तर किती नावं आहेत. तर या नावानी तेव्हापासून त्या मुलाला एक खूण निर्माण होते आणि तो लगेच ओ द्यायला लागतो बघा. त्याला नाव म्हटलं की तो असा कावरा बावरा होऊन छोटं बाळसुद्धा बघायला लागतं. आणि त्या हाक मारली मोठी जरा झाली की ओ द्यायला लागतं. तर तसंच आहे परब्रह्माला सुद्धा ओमनी आपण हाक मारली की ते आपल्याला साध घालते, तो सुद्धा आपल्या जवळ येतो. किती छान सांगितलंय बघा. कष्टले संसार शिणे. आता आपल्याला नवीन संसारात पडताना खूप आनंद असतो, पण एकदा संसाराचं ओझं मागं लागलं, पाठीवर घेतलं की ते ज्ञानदेव सांगतात, कष्टले संसार शिणे जे देवो येती गाराणे तया ओदे नावे जेणे तो संकेतु हा. आता प्रपंचाच्या त्रासाने जे शिणलेले आहेत ते लोक असतात, ते काय करतात, जे देवो येती गाऱ्हाणे. अहो ते देवाकडे येतात, या परब्रह्माकडे येतात आणि आपलं गाऱ्हाणं सांगतात. तशी भांडणारी मुलं आईजवळ येतात, बाबांजवळ येतात आणि सांगतात की बघा यांनी मला असं असं चिडवलं, यांनी मला अमकं केलं, मी शांत होतो, मी काम करत होतो, मी अभ्यास करत होतो. तसं गाऱ्हाणं आपण त्या देवाकडं सांगतो. खरंच आहे, जेव्हा संकट येतं, काहीतरी अडचण येते, तेव्हा बरोबर देव आठवतो की नाही बघ. आणि आनंदात असताना त्याची आठवणसुद्धा येत नाही.
तर हे आपलं गाऱ्हाणं मांडायला येतात आणि रंजल्या गांजलेल्यांना तो काय करतो, ओ देतो. जे देवो येती गाऱ्हाणे, तया ओ दे नावे जेणे तो संकेत. त्या प्रापंचिकांना ज्या नावानं परब्रह्म ओ देतो ना, तो हा संकेत आहे. म्हणून आपण बघा ओच म्हणतो, म्हणजे ओमच्या अगोदरचा ओच आला तिथे, हो की नाही. आणि ओमनीच सुरुवात होते बघा. एक येस वगैरे म्हणण्यापेक्षा एखादी मोठी सभा असेल तर तिथले सभासद एखादा निर्णय घ्यायचा असेल की ओम असं म्हणतात, म्हणजे त्यांनी होकार दिला जातो, त्याला कबुली दिली जाते, मान्यता दिली जाते. तसं इथं म्हणतात की हा जो ओ दे नावे संकेत, जेणे तो संकेत उभा. भगवंताला आपण काहीही गाऱ्हाणं सांगा. आता काही जण तर बघा भगवंताशी छान गप्पा मारतात, गोष्टी करतात. सगळे म्हणतात हे काय खरं आहे का. परवाच एक कथा वाचली होती, मला खूप म्हणजे एकदम आत्ता आठवली, थोडीशी गंभीर आहे ती, की माणसांमध्ये सुद्धा असं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप लोक धडपड करत असतात. आणि त्या आजीबाई एके दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि ते आजोबा ह्याच्यामध्ये ॲडमिट असतात, केमध्ये कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये. आणि ते त्यांच्या आवडीची सकाळी पहाटे उठून खीर वगैरे करतात, प्रसाद म्हणून काहीतरी घेतात आणि असा डबा भरून निघून जातात. तर ते निघाल्यानंतर त्यांची नात किंवा कोणतरी सून असेल म्हणते, काय एवढं सकाळीच कशाला उठून एवढा कशाला आटापिटा करायचा. आणि तिथे गेल्यानंतर समजलेलं असते की ते ICUमध्ये असतात, त्यांना काही खायला देता येत नाही, काही नाही. पण त्या आजीबाई तिथे जातात आणि त्या आजोबांचा हात हातात घेऊन, ते तर काही बोलत नसतात, काही नसतात, तरी त्याला सांगत असतात की अहो एवढी 50 वर्ष 60 वर्ष आपण एकत्रित काढली, तुम्ही मला या दिवशी उठायचात, सगळं माझ्याकडनं करून घ्यायचात, सगळं खायला मी द्यायची, तुम्ही तुमच्या आवडीची माझ्यासाठी साडी घेऊन यायचे, बघा तुम्ही आणलेली मागच्या वर्षीची साडी मी नेसून आलेली आहे, आता का मला काहीच बोलत नाही, माझं ऐका बरं, आपण आज आता जायचं ना, देवाला जायचं ना, अमकं करायचं ना. आणि असं हातात घेऊन, म्हणजे तो इतका त्यांनी टचिंग हे दाखवला स्पर्श, की त्या दोघांनाही त्याच वेळेला समाधी लागलेली. आणि 5-10 मिनिटांनी तो मुलगा सून सगळे येऊन बघतात. तर म्हणे अगं आजी तिथे किती वेळ झोपून राहणार आहेस, उठ ना म्हणे. आता आजोबा तर काही लगेच उठत नाही आहेत. त्यांनी पाहिलं तर त्यांनी मान टाकलेली असते आणि त्या आजोबांनाही त्या ठिकाणी शांतता मिळालेली असते. तर ही जी अंतरीची ओढ आहे परमेश्वराला सुद्धा. आता त्या आजीनी त्या नवऱ्यामध्ये भगवंतच पाहिलेला होता, म्हणून त्याला सगळं ती सांगत होती. आणि आपण कुठलीही गोष्ट एकमेकाला सोडून काहीच केलेली नाही आहे. तेव्हा तुम्ही मला असं जायचं नाही बरं का इथं टाकून, असं म्हणतात आणि तिथेच ते शांत होतात. एकदम असं आठवलं थोडंसं, आजचा दिवस असा चांगला आहे. पण हे अद्वैत आहे बघा, म्हणून पुढची ओवी फार चांगलेली आहे. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे. कणवा वेदे बापे, कणव येते की नाही एखाद्याबद्दल, प्रेम येतं, अत्यंत दया येते, त्याला कणव हा शब्द वापरतात छानपैकी. तर आता काय म्हणतात की हे सगळे परब्रह्माकडे आल्यानंतर गंजल्या गांजलेल्यांना ज्या नावानं परब्रह्म होत येतं हा संकेत आहे, असं मगाशी सांगितलं. आता ज्यांनी काय केलेलं आहे तर ब्रह्माचा अबोला दूर व्हावा म्हणून त्याचं मौन सुटावं आणि ब्रह्म अद्वैत रूपानं भेटावं, असा हा वेदरूपी बापानं अत्यंत दयार्द्र कणवपणे अंतःकरणाने आणि दिव्य दृष्टीने पाहिला आहे. म्हणजे हा वेदरूपी बापानं म्हणजे पित्यानं अत्यंत प्रेमळ अंतःकरणानं कणव येऊन हा दिव्य दृष्टीनं पाहिलेला आहे ओम. मी आत्ता जसं म्हणलं तसं की अत्यंत प्रेम, अत्यंत कणव एखाद्याबद्दल वाटणं, अगदी जिव्हाळा, आणि तोही कसा अद्वैत रूपे भेटला, अद्वैतत्वे तो भेटावा. हे ब्रह्म अद्वैत आपल्याशी द्वैत राहूच नाही, भेटावं असा हा मंत्र आहे.
ओंकाराचा. म्हणून बघा तुम्ही आपण जर त्याच्याच लईमध्ये कानात बोट घालूनही करतात, डोळे मिटूनही करतात, कानावर हात ठेवूनही करतात, किती प्रकारे ओंकाराचा जप केला जातो किंवा अशा प्रकारेही म्हणला जातो. तर हा जो आहे ना, त्यावेळेला आपण सगळं देहभान विसरून जातो. जगात काही बाहेर काही चाललं असेल तेही विसरून जातो आणि खरंच परब्रह्माशी आपलं एकरूपत्व किंवा अद्वैत रूप हे त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि हा जो मंत्र आहे हा ह्या वेदरूपी पित्यानं पाहिला आणि मग तो आपल्याजवळ सांगितलेला आहे. खूप सुंदर वर्णन आहे बघाय. मग दाविले नी जेणे एखे, ब्रह्म आळविले कवतिके, मागा असत ठाके पुढा उभे. आता त्यांनी ह्या वेदांनी हे प्रत्यक्ष अनुभवलेल्या मंत्रांनी परब्रह्माला प्रेमानं साद घातली. आळविले कौतिके. बघा, एखादं गीत, एखादा श्लोक, एखादं स्तोत्र आळवून म्हटलं की त्याच्यामध्ये जास्त आनंद मिळतो. आणि मागा असत ठाके पुढा उभे, तर त्याला इतकी प्रेमानं हाक घातलेली आहे की तो मागे होता तो पुढे उभा ठाकला. म्हणजे ती माऊली म्हणा, ते परब्रह्म म्हणा, ते जे काही आहे तत्व आहे त्याच्यामध्ये आपल्यात भेदच काही राहत नाही. इतका तो ते इतकी साथ घातलेली आहे, इतकी साथ घातलेली आहे की ते जे मागं उभं होतं ते आता पुढं उभं टाकलं. आणि म्हणून आता पुढची उभी बघा. परी निगमाचळ चिखरी, उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी, तयासीच कळे. मही वेदरूपी पर्वताच्या उंच शिखरावर, उपनिषदांच्या अर्थपूर्ण नगरात ब्रह्माच्या पंक्तीला जे बसले आहेत त्यांनाच, म्हणजे आत्मज्ञानी लोकांनाच या मंत्राचा खरा अर्थ कळतो. किती सुंदर सांगितलंय बघा. निगमाचळा शिखरी. निगम हा वेद, मगाशी म्हणलं वेदरूपी पिता म्हणलं, आता निगमाचळ म्हटलं. आचळ म्हणजे पर्वत. तर ह्या उपनिषदांच्या किंवा वेदांच्या शिखरावर, पर्वताच्या शिखरावर उपनिषदार्थ नगरी, उपनिषदांच्या अर्थपूर्ण नगरामध्ये आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी, आणि जे एकाहारी, एकाहारी म्हणजे कसं पंगत बसायची बघा. आता तिथे लहान मोठा, श्रीमंत गरीब काही भेद नसतो. देवाचा प्रसाद जेव्हा घ्यायचा असतो, आता बघा सज्जनगडावर आम्ही जाणार किंवा आपण शिवथरगडला गेलो, पावसला गेलो, तिथे तुम्ही हा भेदच नसतो. सगळे एकाहारी, एका ओळीत, एका पंक्तीला बसलेले असतात आणि त्यांनाच काय होतो, आत्मज्ञानाचा लाभ होतो. ते आत्मज्ञानी लोक आहेत, त्यांनाच या ओम या मंत्राचा लाभ होतो. हा आपपर भेद संपलेला असतो. मला काहीतरी एक आठवलं होतं याच्यातनं, हां, की परमेश्वराशी कशी एकरूपात असते आणि तो परमेश्वर आपल्या अडचणी कशा दूर करतो त्याचं एक उदाहरण परवा स्वामीजींनी सांगितलेलं होतं. आम्ही जेव्हा आता आळंदीला गेलेलो होतो, तुमच्यापैकी कोणीतरी ऐकलंही असेल, संगीता पाटील होते आमच्याबरोबर, की ह्या ओंकाराचा किंवा ह्या नामाचा किंवा या आपण जपाचा किती फायदा असतो किंवा देवाला आळवण्याचा किती फायदा असतो. तर एक म्हणे असे श्रीमंत गृहस्थ असतात, व्यापारी असतात, पण त्यांना सायाटिकाचा एवढा त्रास होतो, एवढा त्रास सुरू झाला की त्यांना 2 पावलं टाकवत नव्हती, पुढे पाऊल ते टाकू शकत नव्हते. म्हणून दोन्ही बाजूला इथे असं धरून त्यांचे सहकारी म्हणा किंवा सेवक म्हणा त्यांना आणत होते. बायको पण बरोबर होती आणि त्यांची इच्छा होती की एकदा ज्ञानदेवांना भेटायचे, एकदा म्हणे. कारण आता त्यांना असं वाटतं की आता आपल्याच्यानं काहीच होणार नाही आणि म्हणून ते त्या ठिकाणी त्यांना घेऊन येतात. तर आपल्याला माहिती आहे तिथे त्या 2-3 पायऱ्या आहेत. पायऱ्या ओलांडणं, पुन्हा जो काही उंबऱ्यासारखा म्हणजे एक भाग असतो, पायरीच असते, ती ओलांडून आत नेणं फार जिकिरीचं झालं होतं. त्यांना कसं तरी नेलं बघा, तिथे ज्ञानदेवांच्या समाधीजवळ नेलं
आणि तिथे समाधीजवळ गेल्यानंतर आता तेव्हा एवढी गर्दी नसेल किंवा ते अगदी श्रेष्ठ असतील, प्रसिद्ध म्हणून त्यांना सहज जायला मिळालं असेल, फार गर्दीतनं नेलं नसेल. आणि त्यांनी समाधीला अशी कडकडून मिठी मारली आणि ज्ञानदेव माऊली, जोरात माऊली म्हणून त्यांनी हाक मारली बरं का. आणि तिथूनच ते बाजूला झाले. त्यांना उभं राहता आलं. ते म्हणले आता मला कोणीही धरू नका. आणि ते पूर्ण प्रदक्षिणा वगैरे स्वतः करून स्वतःच्या गाडीत येऊन बसले. आणि त्यांनी स्वतः स्वामीजींना सांगितलं की हा माझा अनुभव आहे, म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्यासाठी हा आपपर भावच. माऊली म्हणून त्यांना कडकडून मिठी मारलेली. जसं लहान बाळ बघा आईजवळ येतं, आई ग करून त्याची निम्मी जी काही पडलेलं असेल, काही रडत असेल, लागलेलं असेल, तर त्याचं जे दुखणं आहे ते कमी होतं. आता याला चमत्कार कोणी म्हणतात की हा काय चमत्कार आहे का? पण इतकी ओढ, इतकी आत्यंतिक ओढ, म्हणून हे जे वाक्य आहे फार मला आवडलं की त्याच्यामधला भेदच संपलेला. आणि उपनिषदांच्या नगरामध्ये ब्रह्माच्या पंक्तीला हे बसलेले आहेत ज्ञानी सगळे. आणि त्यामुळं त्या लोकांनाच या मंत्राचा खरा अर्थ समजतो. ओम या उच्चारामध्ये अ उ म ही 3 अक्षरं आहेत खरं म्हणजे. शिवाय तो अर्धवट हे असतो, म्हणजे अर्धी मात्रा असते, पण त्या सगळ्या एकरूप होऊन जातात. आणि म्हणून पण ओम म्हणतो. काही जण अ उ म असा पण उच्चार करतात, तो पण अपेक्षित आहे. आज मी स्वरूपानंदांच्या ओव्या नाही घेता येत आता इथे, आपण उद्या त्या घेऊयात. आता थोड्याशा उद्या अजून थोड्याशा ओव्या काही होतील. मग ह्या ओमची निर्मिती या वेदांनी केली हे आता आपल्याला समजलं. या परब्रह्माच्या पंक्तीला सगळे बसलेले आहेत, म्हणजेच यांच्यामधला कुणाच्यामध्ये भेद राहिलेला नाही. आता पुढे काय सांगितले बघा की ही सृष्टी कशी निर्माण झाली. ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. आता त्याचा संदर्भ या पुढच्या ओव्यांमध्ये सांगतात. हे असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती, तेजया एका आवृत्ती नामाची ये. आता हा प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. आता ते म्हणतायत हे सगळं राहू देत, पण तुला मी आता एक सांगतो की ब्रह्मदेवाच्या ठिकाणी जी सृष्टी निर्मितीची शक्ती आहे ना, ती नामाच्या अखंड जपामुळे आलेली आहे. मला हे फार आवडलेलं. ते जया एका आवृत्ती नामाची ये. केवळ नामाच्या पुन्हा पुन्हा आवृत्ती केल्यामुळं या सृष्टीची निर्मिती तो करू शकला. बघा आज सकाळपासून माझ्या मनात तेच येत होतं की आता काल आमचा तो कार्यक्रम झाला संस्कृत भारतीत. 150 मुलं, मग मोठे लोक, सगळे महिला पुरुष सगळे जमले. सगळ्यांनी आपापलं काय म्हणूया प्रदर्शन सगळं केलं. ज्या गोष्टी केलेल्या आहेत तेवढ्या. प्रतिभा प्रदर्शन असा शब्द दिलेला होता. कुणी स्तोत्र म्हणली, कुणी संस्कृतची गाणी म्हणली, कुणी छान संवाद सादर केले, मी पाठवलेले आहेत आपल्या याच्यावर. आणि कुणी नाटुकली सादर केली छोट्या छोट्या मुलांनी. तर हे सगळं करत असताना आपण काय म्हणतो हे मी केलं, पण ही सृष्टी एवढी मोठी सृष्टी निर्माण करण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवानी ओंकाराची आळवणी केलेली, पुन्हा पुन्हा त्याच्या नामाची. तर माझ्या पहाटे पहाटे आज मनात आला विचार की एवढं 12-15 दिवस महिनाभर राबायचं, त्या मुलांना ते संस्कार करायचे, त्यांचं सादरीकरण करायचं, 4 लोकांनी त्यांची कौतुकं करायची, स्तुती करायची. त्याच्यामध्ये किती वेळ गेला असेल. पण तेवढ्या वेळात जर आपण नामस्मरण केलं असतं तर. पण पुन्हा आत्ता हे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर सारखं असं वाटतं की ही एक निर्मितीसुद्धा ब्रह्मदेव जर परब्रह्माचं नाव आळवून करू शकतो, तर ही एक प्रकारची निर्मितीच आहे. मुलांमधली जी प्रतिभा आहे ती जागृत करणं. त्यांच्या पालकांनी आज सगळ्यांनी लिहिले की ताई तुम्ही या मुलांवर संस्कार केले आणि इतक्या पटकन ते छान झाले. तुम्ही बघा ते डुमडुमडुमाक नाटक आज पाठवलेलं आहे. इतकं सुंदर केले त्या मुलांनी की अगदी तज्ज्ञ लोक जसे कलाकार असतात तसं त्यांनी ते सगळं सादर केलं. आणि
जसं होईल तसं जे साधन आहे तेवढं होईल. पण त्याच्या मागे सुद्धा परब्रह्माची देवाची काहीतरी आपल्या मागे शक्ती असतेच. मी केलं म्हणू शकत नाही आपण. तसं हे पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. हे तर वाक्य, ही तो ओवी मला फार आवडली. की खरं म्हणजे काय, सृष्टीच्या उपक्रमा, आपण एखादा उपक्रम म्हणजे एखाद्या कार्याचा प्रारंभ, तर या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ही सृष्टी जी निर्माण करण्याची जी शक्ती आलेली आहे ना, उपक्रम जो त्यांनी सुरू केला, त्याची उत्पत्तीसुद्धा खरं तर तो करू शकत नव्हता. वेडा ऐसा ब्रह्मा. आता ब्रह्माला वेडा म्हटले ज्ञानदेवांचं, म्हणून तो म्हणलं ना, ज्ञानदेवांनी तर ते स्वतः साक्षात परब्रह्मच होते. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं हे सगळे तसे पदार्थच आहेत. म्हणून ते म्हणतात की वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो एकटाच होता. या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्याला काहीच कळत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं बघा, मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी ही करू न शके, तो थोरू केला एके नामे जेणे. अहो ते सांगतायत भगवंत की मला ईश्वराला तो ओळखतही नव्हता, तो सृष्टीही करू शकत नव्हता, पण तो थोरू केला एके नामे जेणे. एवढी मोठी सृष्टी त्यानं एका नामाने निर्माण केलेली आहे. या सृष्टीची निर्मिती करण्याची ताकद, विश्वसृजनाची प्राप्ती त्याला कशी आली, पुढे अजून आहे त्याच्यातलं ओवी अर्घ्य आहे. जयाचा अर्थू जीवी ध्याता, जे वर्णत्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली तया. आता त्याचं स्पष्टीकरण सांगता येते की खरं म्हणजे त्याला ही योग्यता कशी आली, सृष्टी निर्मितीची योग्यता कशी आली त्याच्या ठिकाणी, तर हे सारखं पुन्हा पुन्हा नामजप केल्यामुळं आलेली आहे. जयाचा अर्थ जीवित ध्याता. त्या नामाचा अर्थ किंवा त्या ओंकाराचा अर्थ मनामध्ये सतत ध्यान केलेलं आहे त्यांनी, त्याचंच स्मरण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आणि वर्णत्रयाची जपता, हे 3 वर्ण त्यांनी सतत जपलेले आहेत. आणि त्यामुळं या विश्वसृजनाची पात्रता त्याच्या ठिकाणी आलेली आहे, प्राप्त झालेली आहे. तेधवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिधले शासन, यज्ञायसे वर्तन जीविके केले. तेव्हा त्यांनी काय केलं हो, तेधवा रचिले ब्रह्मजन. त्यांनी पहिल्यांदा ब्रह्मजन म्हणजे ब्राह्मण निर्माण केले, ब्राह्मण वर्ग निर्माण केले. आणि तया वेद दिधले शासन, आणि त्यांना त्या ब्राह्मणांना शासन म्हणजे शास्त्र म्हणून, त्या ब्राह्मणांना वेद हे शास्त्र म्हणून दिले. शासन म्हणजे शिक्षा असा अर्थ नाही घ्यायचा, शिकवणं. तर शिकवण्यासाठी वेद दिलेले आहेत. यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. आणि म्हणजे यज्ञ वगैरे संस्था जी आहे ती सुद्धा ब्राह्मणांचा उदरनिर्वाह व्हावा. जीविके शब्द वापरला होता, उपजीविके ऐवजी जीविके. तर ही उपजीविका चालावी म्हणून त्यांनी हा यज्ञसंस्था ही निर्माण केली किंवा यज्ञ निर्माण केलेले. आपल्याला भगवद्गीतेच्या पहिल्या 4थ्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात आपण पाहिलेलं की यज्ञात भवती, आपण तो जो अन्नात भवती पर्जन्यात अन्न संभव, हा एकमेकाचं हे सृष्टीचक्र सगळं कसं आहे ते सगळं निर्माण कोणी केलं, तर हे ब्रह्मदेवाने केलं. आणि कसं केलं, तर या ओंकाराच्या साधनेनं, नामजपाने सुरू केलेलं आहे. मग ते नंतर म्हणतात, पाठी नेणू किती येर, साजिले स्रजिले लोक अपार, झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. आणि मग त्याच्यानंतर या ब्रह्मदेवानं एवढी सृष्टी रचना, अग्रहार म्हणजे सगळे निर्माण केलेले आहेत, सृष्टी रचना निर्माण केलेली आहे. आणि ब्रह्मदेवानं जणू दिलेला हा अग्रहारच आहे. म्हणजे आपण जसा काय म्हणतो, एखाद्याला आहेर देतो त्याला अग्रहार, तशा अर्थी त्याने म्हणलं की ही तिन्ही भुवनं म्हणजे हा जणू काही ब्रह्मदेवानं दिलेला अग्रहार आहे, आहेर आहे आपल्याला. ऐसे नाम मंत्रे जेडे, धातया अढेच अढंच करणे,
तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू तो. आणि अशा प्रकारे केवळ नामस्मरणाच्या बळावर एका नाममंत्राने ब्रह्मदेवाला एवढं मोठेपण दिले. श्रीकांतू तू असं स्वतः श्रीकांत भगवंत म्हणतात. 340 ओव्या झालेल्या आहेत. आपण काल 327 घेतलेल्या होत्या. म्हणजे नामाचा महिमा केवढा छान सांगितलेला आहे बघा. म्हणून समर्थांनी सुद्धा आणि गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा नामजप करा. मला तर असं वाटतं अगदी डोळे मिटावे तर फक्त नामजप, काही नको, दुसरं बघणं नको, बोलणं नको, कुणाशी चर्चा नको. म्हणजे निरर्थक बडबड तर आता करावीशीच वाटत नाही. फक्त डोळे मिटावेत. आणि डोळेच मिटायला पाहिजेत असं नाही. आपलं काम जे काय चालू असेल ती कृती करत असताना मनातून ओठांची हालचाल करायची नाही, मनातून फक्त स्मरण करायचे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवैधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.